श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नमः शिवाय। आजच्या व्हिडिओमध्ये अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल की महाशिवरात्री स्पेशल व्हिडिओ आहे आणि असा व्हिडिओ आहे जो तुमच्या सगळ्यांसाठी म्हणजे अगदी तुम्ही जे जे कोणी बघताय त्या प्रत्येकासाठी उपयोगी ठरेल। कारण महादेवाची पूजा नेमकी कशी करावी किंवा काय करावं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असेल। नुसतंच पंचामृत नुसतंच पाणी असा अभिषेक करून उपयोग नाही, तर आपापल्या राशीनुसार काय अभिषेक करायचा आहे म्हणजे तो तुम्हाला फलित जातो हे आपल्याला बघायचं आहे आजच्या भागामध्ये। या वर्षीच्या महाशिवरात्रीला अद्भुत महायोग जुळून येत आहेत। 8 मार्च रोजी शुक्र प्रदोष देखील आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण सर्वसिद्धी योग असे महत्त्व दिले गेलेले आहे। त्यामुळे आपल्याला खूप छान असा हा दिवस शिवभक्तीमध्ये घालवायचा आहे आणि शिवभक्तीमध्ये आपल्याला तल्लीन व्हायचं आहे। सगळ्यात पहिला प्रश्न येईल, ताई आम्हाला पिरियड आहे, सूतक आहे, आम्ही काय करू? ज्यांना पिरियड आहे, ज्यांना सूतक आहे त्यांनी मी अगोदरच सांगते की दिवसभर मनात ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करा। त्याचप्रमाणे शिवलीलामृतातला 11वा अध्याय मोबाईलवर तुम्ही वाचू शकता। अख्खं शिवलीलामृत सुद्धा तुम्ही मोबाईलवर वाचू शकता। शिवकवच शिवचालीसा हे सुद्धा तुम्ही मोबाईलवर वाचू शकता। म्हणजे भगवान शंकरांना शिवलंच पाहिजे असं काही नाही, तर एका जागेवर फरशीवर आसन घेऊन बसून या सगळ्या सेवा तुम्ही मोबाईलवर वाचू शकता आणि अखंड ओम नमः शिवायचा जप तुम्ही करू शकता। गर्भवती महिलांनी सुद्धा अखंड जप नामस्मरण वाचन करू शकता। घरामधल्या शिवलिंगाची पूजा करू शकता। मात्र मंदिरामध्ये गर्भवती महिलांनी जायचं नाही आहे, हे तुमच्यासाठीच चांगलं नाहीये। नका जाऊ, माझं ऐका, पुढच्या वर्षी जावा। आपल्याला 1 वर्ष, आता मी सुद्धा 2दा माझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस महाशिवरात्र आली, मी दोन्ही वेळेस गेले नव्हते, त्यामुळे महाशिवरात्र एक गेली, प्रत्येकाचीच जाती, काहीही होत नाही। घरात बसून सेवा करा, घरातल्या शिवलिंगावर सेवा करा, मात्र मंदिरामध्ये जाऊ नका। आता या दिवशी असं म्हटलं जातं की महादेव समाधीतून बाहेर येतात, म्हणजे जे समाधी मग्न झालेले असतात त्यातून बाहेर येतात आणि महाशिवरात्री दिवशी महादेवाचा आणि पार्वतीचा विवाह होतो। म्हणून या दिवसाला खूप महत्त्व आहे। संसार सुखासाठी, कुटुंब सुखासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी हा दिवस आणि या दिवशी केलेले उपाय अत्यंत पूर्णत्वाला जातात असे म्हटले जाते, असं शास्त्र सांगते। आणि त्यानुसार मी तुम्हाला आज मेष ते मीन या 12 राशींनी कशा कशाचा अभिषेक करायचा आहे हे सांगते। सर्वप्रथम याचा खुलासा करते की जर तुम्ही मंदिरात अभिषेक करणार असाल तर सगळ्यात पहिलं ज्यांनी वाहिलेलं आहे ते 1 तांब्या पाणी घालून सगळं घालून टाकायचं आणि मग आपला अभिषेक करायचा आहे। असंच कोणी कोणी वाहिलंय त्याच्यावरच करायचं असं नाही। आणि हे शक्य नसेल, मंदिरात शक्य नसेल, घरातलं कोणतंही शिवलिंग तुमच्याकडे जे असेल, पारद असेल, स्फटिक असेल किंवा कोणतेही असेल, तुम्ही त्याच्यावर सुद्धा, नर्मदेश्वर असेल त्याच्यावर सुद्धा अभिषेक करू शकता। आता समजा घरात 4 व्यक्ती आहेत, 4 व्यक्तींच्या 4 राशी आहेत, तर त्यांनी काय करायचं, एका तांबणामध्ये शिवपिंडी ठेवायची, तुम्हाला जे सांगणार आहे त्याचा अभिषेक करायचा, ते पाणी एका भांड्यात काढून ठेवायचं, त्या व्यक्तीनं ते पाणी तीर्थ म्हणून थोडंसं प्यायचं, बाकीचं झाडाला घातलं तरी चालेल। आता तुम्हाला समजलं असेल की काय करायचं। परत पिंडी स्वच्छ धुवायची आणि परत दुसऱ्या व्यक्तीने अभिषेक करायचा। असं जर घरात 4 राशींचे 4 लोक असतील तर चौघांनी वेगवेगळा अभिषेक करायचा। सगळ्यात शेवटी पुन्हा पाण्याने एकाने कोणतरी अभिषेक करायचा आणि मग जागेवर आपली शिवपिंडी आहे ती ठेवायची। तर आता बघा, मेष ते मीन आपल्याला हव्या त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हे खास अभिषेक आहेत। आजारी जर घरात कुणी असेल किंवा नसेल तरीही महाशिवरात्रीपासून 11 दिवस महामृत्युंजयचा मंत्र घरामध्ये अखंड लावून द्या। बघा तुमच्या घरामधले आजारी व्यक्ती, मानसिक आजार सगळ्यांना भरपूर सारा फरक पडेल। आता बघूया आपण की तुम्हाला मेष राशीपासून आपल्याला बघायचं आहे की मेष राशीला कोणता अभिषेक करायचा आहे। तर मेष राशीने सगळ्यात आधी 1 चमचाभर गंगाजल, भांडभर घातलं तरीही चालेल, चमचाभर गंगाजल, त्यानंतर मध, त्यानंतर साखर आणि त्यानंतर पुन्हा पाणी, असा तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि मग ते तीर्थ तुम्हाला प्यायचे आहे। बाकीचे झाडाला घातले तरी चालेल। म्हणजे मेष राशीला मध, साखर आणि गंगाजल
याचा अभिषेक आहे। गंगाजलची एक बॉटल आणूनच ठेवा घरामध्ये। गंगाजल कधीही संपून देऊ नये। ज्या घरामध्ये गंगाजल असतं तिथे कधीही वास्तुदोष लागत नाही असं म्हटलं जातं, म्हणून गंगाजल नेहमी घरामध्ये असावं। त्यानंतर तुम्हाला ते जे तीर्थ आहे ते हातात घ्यायचं आहे। तुमच्या सर्व मनोकामना बोलायच्या आहेत आणि मग ते तीर्थ प्यायचं आहे। प्रत्येक राशीने हातात तीर्थ घ्यायचं उजव्या आणि इच्छा बोलायची आणि मग प्राशन करायचं। असं 3-5 वेळा केलं तरीही चालेल। 3-4 इच्छा असतील तर 3-4 वेळा केलं तरी चालेल। वळूया वृषभ राशीकडे। वृषभ राशीने सगळ्यात आधी गंगाजल, मग दही, मग दूध आणि तूप, मग पुन्हा पाणी असा अभिषेक करायचा आहे आणि ह्याचं तीर्थ प्राशन करायचं आहे। त्यानंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ पिंडी करायची आहे। मिथुन राशीने गंगाजल, त्यानंतर बेलपत्र, त्यानंतर लाल फूल असा अभिषेक करायचा आहे आणि त्याचं तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे इच्छा बोलून। प्रत्येकाने इच्छा बोलून। आता मंदिरात करत असाल तर जे निमुळता भाग असतो त्यातनं बरोबर तीर्थ आपल्याला वाटीत घेता येतं किंवा भांड्यामध्ये घेता येतं, तिथून घ्यावं आणि ते तुम्हाला प्यायचं आहे। कर्क राशीने कच्चे दूध म्हणजे गाईचे कच्चे दूध तुम्हाला घ्यायचं आहे आणि कच्च्या दुधानं अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि पांढरे वस्त्र तुम्हाला महादेवाला अर्पण करायचे आहे। महादेवाला त्याचा स्पर्श करून तिथेच जे गुरुजी ब्राह्मण असतील त्यांना द्यायचे आहे। सिंह राशीने गंगाजल सगळ्यात आधी, त्यानंतर चमचाभर मध आणि थोडासा गुळ बारीक केलेला असा शिवलिंगावर घालायचा आहे आणि त्याचे पाणी तुम्हाला प्यायचे आहे हातात घेऊन इच्छा बोलून। प्रत्येकाने हातात तीर्थ घेऊन इच्छा बोलून मगच ते तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे। वळूया कन्या राशीकडे। कन्या राशीने सुद्धा सगळ्यात आधी गंगाजल, मग बेलपत्र आणि त्याच्यावर मध असा अभिषेक करून त्याचे जे काही येईल ते तीर्थ हातात घेऊन इच्छा बोलून तुम्हाला ते प्यायचे आहे। तुळरास, गंगाजल आणि उसाचा रस याचा अभिषेक करून ते तीर्थ हातात घेऊन ते तुम्हाला प्राशन करायचे आहे। वृश्चिक रास, गंगाजल, दूध आणि लाल फूल याचा अभिषेक करून, म्हणजे अभिषेक गंगाजल आणि दुधाचा करायचा, मग लाल फूल व्हायचं आणि याचं तीर्थ जे तुम्हाला खाली पडेल ते तुम्ही प्यायचं आहे। मकर रास, बेलपत्र व्हायचं म्हणजे आधी पाणी व्हायचं आहे, मग बेलपत्र व्हायचं आहे, मग गंगाजल व्हायचं आहे आणि हे तीर्थ तुम्हाला प्राशन करायचं आहे। कुंभ रास, जी दुधावरची साय येते, गाईच्या दुधावरची थंड साय, गरम साय घ्यायची नाही, साय असते ती, त्यानंतर खडी साखर आणि त्यानंतर गंगाजल याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि याचं तीर्थ त्यानंतर तुम्हाला प्राशन करायचं आहे। मीन रास, शेवटची रास, मीन राशीने मध, सगळ्यात आधी पाणी, मग मध, मग गंगाजल, त्यानंतर परत मध आणि एक बोर, हिरवं लाल कोणतंही बोर जे असेल ते बोर तुम्हाला व्हायचं आहे। ते बोर त्याच व्यक्तीने खायचं आहे आणि त्यानंतर तीर्थ प्राशन करायचं आहे। मंदिर नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे घरातच अभिषेक करायचा आहे। पिशवीतले दूध कधीही महादेवाला चालत नाही। जे डेअरीवाले काका येऊन दूध घालतात ते, किंवा गाईचे तुमच्या समोर काढलेले दूध असेच तुम्हाला घालायचे आहे। अगदीच मुंबईकर, पुणेकर ज्यांना इलाजच नाही, ताई आमच्याकडे पिशवीचेच दूध असते, अशांनी दुधामध्ये 1 चमचा गंगाजल घालावे म्हणजे ते पवित्र होते आणि मग तुम्हाला ते व्हायचं आहे। पण प्रयत्न जास्तीत जास्त करा की डेअरीवाले काका किंवा गोठ्यातून दूध आणून त्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे। तांब्याच्या भांड्यामध्ये कधीही पंचामृत न्यायचे नाही, त्याचे विष बनते असं म्हटलं जातं, म्हणून स्टीलच्या भांड्यातून तुम्हाला पंचामृत न्यायचं आहे। पाणी नेताना काचेच्या, तांब्याच्या किंवा स्टीलच्या बॉटलमधून न्यायचं आहे। प्लास्टिक बॉटलमधून महादेवासाठी पाणी न्यायचं नाही। महादेवांसाठी पाणी हे घरातूनच न्यायचं आहे। तिथलेच पाणी घेऊन तिथनं वाहिलं तर काहीही पुण्य तुम्हाला त्याचे लागणार नाही। प्रत्येकाने या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल घालायचे आहे। या सगळ्या सेवा तुम्ही जर केलात तर अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल। सृष्टीकर्ता महादेव, हर हर महादेव हे भोलेनाथ आहेत। अगदी थोड्याशा सेवेने सुद्धा ते आपल्या हर हर महादेव अशी हाक जरी मारलीत तरी ते आपल्याला प्रसन्न होतात। त्यामुळे या सेवा 12 राशींप्रमाणे अवश्य करा आणि लाभ घ्या। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।